नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहिणी पंडित तुपे। मी आता 12वी सायन्स या वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव श्री सरस्वती भुवन प्रशाला वडोद बाजार। 22 डिसेंबर 2024-25 या निमित्त 22 डिसेंबर 2024-25 म्हणजेच गणित दिवस या निमित्त आमच्या शाळेत गणितोत्सव साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये मॉडेल एक्झिबिशन ठेवण्यात आले होते आणि त्यामध्ये मी निवडलेलं मॉडेल म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक पार्क। तर हे पार्क खूप महत्त्वाचे आहे कारण ट्रिग्नोमेट्री म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे। ट्रिग्नोमेट्री ही एक गणिताची शाखा आहे। तर या पार्कमध्ये रंजक टाईपमधून समजून घेऊया ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले। तर बघूयात ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, तर 3 साइड्स मेजरमेंट। एक राईट अँगल ट्रायंगल असतो आणि आपण त्याच्या तिन्ही साइडच्या व्हॅल्यू शोधत असतो। तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे। राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तो 90 डिग्रीचा असतो। 90 डिग्रीच्या समोरील बाजू म्हणजेच आपण तिला हायपोटेनियस म्हणतो। खालच्या बाजूस आपण ॲडजसेंट आणि थीटाच्या समोरील बाजूस आपण ऑपोजिट साइड असे म्हणतो। तर त्यावरून काही रेशोज असतात, जसं साइन थीटा जर आपल्याला शोधायचं असेल तर कसं दिलेलं असतं, जर ऑपोजिट साइड दिलेली असते आपल्याला हायपोटेनियस काढावा लागतो। म्हणजे या तिन्ही साइडमधून एक साइड दिलेली असते आणि आपल्याला दोन दिलेले असतात आणि आपल्याला एक शोधायची असते। तर साइन थीटा शोधण्यासाठी ऑपोजिट आपण हायपोटेनियस, कॉस थीटा शोधण्यासाठी ॲडजसेंट आपण हायपोटेनियस आणि टॅन थीटा शोधण्यासाठी ऑपोजिट आपण ॲडजसेंट। तर असे आहे यांची साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा यांचे काही रेसिप्रोकल आहेत, तर ते रेसिप्रोकल बघूया। या पार्कमध्ये एक फुल आहे बघा, जसं पार्कमध्ये फुल असतात ते फुल आपल्याला सुगंध देतात, पण हे फुल काही सुगंध देत नाही, पण ते आपल्याला रेसिप्रोकल सांगत आहे। तर ते बघून घेऊयात। तर साइनचा रेसिप्रोकल असतो 1/कोसेक थीटा, कॉसचा रेसिप्रोकल असतो 1/सेक थीटा, टॅनचा रेसिप्रोकल असतो 1/कॉट थीटा। असे या फ्लावरमध्ये काही रेसिप्रोकल आहेत। तर सगळ्यात मेन म्हणजे हा टेबल। तर आपल्याला जर कोणत्याही ट्रिग्नोमेट्रीमध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला त्याच्या अँगलच्या व्हॅल्यू माहीत पाहिजे। तर आपल्याला यांच्या व्हॅल्यू काढण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, ती ट्रिक म्हणजे हा हँड। तर साइनचे, कॉसचे जर आपल्याला व्हॅल्यू काढायचे असेल तर आपण आपल्या हाताचा यूज करू शकतो। तो कसा, तर असे कन्सिडर करायचा, हा हात नसून अँगल्स आहे। जसं हा 0 डिग्री, 30, 45, 60, 90 आपण कन्सिडर केला हा 0 डिग्री। तर याची बेस ट्रिक अशी आहे, या अँगल खाली जरा डिवाइड बाय 4 करून त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा। तर 0 डिग्रीच्या खाली काहीच रूट नाही म्हणून 0 डिवाइड बाय 4 इज ऑलवेज 0, म्हणून साइन 0 ची व्हॅल्यू ही 0 येते। त्यानंतर साइन 30 ला आपण या बोटला आपण साइन 30 कन्सिडर केलं होतं, त्याखाली एक बोट आहे म्हणून 1 डिवाइड बाय 4 आणि त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे 1/2। साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येते। तसेच आपण साइन 90 पर्यंतच्या व्हॅल्यू आपण आपल्या हँडच्या सहाय्याने काढू शकतो। त्यानंतर कॉसच्या खूप सोप्या आहेत। जर आपण साइनच्या व्हॅल्यू काढल्या तर त्याच्या उलट आपल्याला कॉसच्या व्हॅल्यू भेटून जातात। जर आपण साइन आणि कॉस यांचा भागाकार केला तर आपल्याला टॅनची व्हॅल्यू भेटतात। त्यानंतर आपण आताच या फ्लावरमध्ये बघितलं की साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, कॉसचा रेसिप्रोकल सेक असतो आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो। जर आपण यांचा रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला कोसेक, सेक आणि कॉट यांच्या व्हॅल्यू भेटतात। त्यानंतर इथे आहे, हा आहे सुपर हेक्सागॉन, इथे आहे पायथागोरस थेरम। पायथागोरस थेरम ही पायथागोरस नावाच्या सायंटिस्टने अंमलात आणली, त्यामुळे या थेरमला पायथागोरस थेरम असे नाव दिले। तर पायथागोरस थेरम हा असा सांगतो a² + b² = c²। म्हणजे पायथागोरस थेरममध्ये एक राईट अँगल ट्रायंगल असतो आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये सर्वात लार्जेस्ट साइड म्हणजे हायपोटेनियस असतो आणि पायथागोरस थेरम असे प्रूव्ह होते की a² + b² हा c² एवढा असतो। जसं आपण कन्सिडर केलं a² म्हणजे 3² 9 आणि 4² 60 आणि 5² आपण 25। तर 9 + 60 25 होतात, 25 = 25। म्हणजे हे प्रूव्ह होतं की एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस आणि ॲडजसेंट साइड, ऑपोजिट साइड हे तिन्ही इक्वल असतात। तर आपल्याला हे पायथागोरस थेरम म्हणून कळतं। तर डे टू डे लाईफमध्ये पण ट्रिग्नोमेट्रीचा खूप छान वापर आहे। आपल्याला कोणाला असं नाही आहे की आपल्या फक्त सिलेबसमध्येच आहे। तर आपल्याला संगीताची आवड असते तर संगीतामध्ये पण ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो, साइन वेव्ह त्याच्या पद्धतीने। त्यानंतर खगोलशास्त्र, नंतर वस्तुरचनाशास्त्र, तसेच फॉरेन्सिकमध्ये सुद्धा पण ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो। त्यानंतर बांधकामात पण ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो। ट्रिग्नोमेट्री अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे आणि त्याचे आपल्याला सर्वांना फॉर्म्युले लर्न पाहिजे। थँक्यू।